तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकासाठी आपल्याला घ्यायचं आहे एका पॅनमध्ये जे आहे ते 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, सो मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही जर 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं असेल तर 4 वाटी पाणी घ्या. जेवढं पीठ असेल त्याच्या दुपटीने आपल्याला मध्ये पाणी घ्यायचं आहे. मध्ये 1 चमच तूप घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आणि त्या पाण्याला आपल्याला उकळू द्यायचे. उकळल्यानंतर आपल्याला ते जे पीठ आहे तांदळाचं ते पीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. असं कंटिन्युअसली मिक्स करत जायचं आहे आपल्याला. ते घट्ट होऊन जातं पीठ हे बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते वाफाळतं पीठमध्ये. तोपर्यंत साईडला कढई गरम करायची, तूप घ्यायचं. तूप चांगलं गरम झालं की मध्ये जे आहे ते मी मिक्सरमध्ये दळून घेतलेलं होतं नारळ, सो ते नारळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते चांगल्या प्रकारे फ्राय झालं, थोडासा त्याच्यातून खरपूस असा वास येऊ लागला की आपल्याला मीठ टाकायचं आहे. गूळ मी जेवढं नारळ घेतलेलं होतं मी तेवढाच गूळ घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता, आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्याच्यानुसार आपण करू शकतो ते. नंतर ते चांगल्या प्रकारे मेल्ट झाला की मध्ये लगेच टाकलेला आहे मी बदाम आणि इलायचीची पूड पण आपण टाकू शकतो, पण मी नाही टाकली, स्किप केलेली आहे. सो आपलं ते जे आहे मधलं मिश्रण एकदम रेडी झालेलं आहे. त्यानंतर इथे पातेल्यातलं जे आपण ते तांदळाचं जे पीठ ठेवलेलं होतं ते साईडला काढायचं आहे. हाताने चांगल्या प्रकारे थोडंसं पाणी लावलं मळून घ्यायचं आहे आपल्याला ते. आणि ते साईडला ते घेतलेलं आहे मी प्लेटमध्ये मिश्रण. तूप पण घेतलेलं आहे 1 चमच त्या प्लेटमध्ये. आणि आता आपल्याला जे आहे ते मोदकं बनवण्यासाठी स्टार्ट करायचं आहे. ते इथं मी हे 2 साचे घेतलेले आहेत, त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणता पण जे आहे ते मोदकाचा साचा वापरू शकतो. तर इथे जे आहे ते मी हे मोठावाला साचा घेतलेला आहे. त्याला चांगल्या प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पहिला मोदक जे आहे ते चिटकू नये, म्हणजे त्याला चिकटून असं बसू नये. त्याच्यामुळे थोडंसं पीठ घ्यायचं आहे. आधी चांगल्या प्रकारे त्याला मध्ये बोटाने दाबायचं आहे, प्रेस करत जायचे आणि मग साईडने पूर्ण कव्हर करून घ्यायचे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे गुळाचं आणि जे नारळाचं आहे त्याने वरतून असं कव्हर करून घ्यायचं आहे. देन आपला मोदक डेमोल्ट करायचा आहे. एवढा भारी दिसत होता ना, किती छान दिसते, तुम्हीच बघा, एकदम भारी. असेच आपल्याला जे आहे ते सगळे मोदकं पूर्ण करून घ्यायचे आहेत. आणि नंतर त्या मोदकाला जे आहे मोदकाची उकड काढून घ्यायची आहे आपल्याला. सो इथे मी खाली कढई ठेवलेला आहे, कढईमध्ये पाणी घेतलं, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे, त्या चाळणीला पण तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले मोदक नंतर काढताना चिटकू नयेत. त्याच्यामुळे 1 2 ते 3 मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे, मग आपले मोदक मस्त असे रेडी आहे.